हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आपण पाहतोय स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉफ्ट हा जो डिप्लोमाचा सब्जेक्ट आहे त्यातील मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो युनिट आहे त्यातील आपण लेक्चर नंबर आहे 5. सो आज आपण पाहणार आहोत सिमेट्रिकल आय सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड करायचा त्याबद्दल. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोर्सेसची रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला वाटतं की सॉम हा जो सब्जेक्ट आहे तुम्हाला चांगल्या मार्क्सने स्कोर करायचा आहे, तर नक्की सबस्क्रिप्शन बघा. जर तुम्हाला आवडले लेक्चर्स समजत असेल तर तुम्ही परचेस करून चांगलं प्रिपरेशन करा. खूप इझी आणि सिंपल लँग्वेज मध्ये समजून सांगितलेलं आहे. जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बाकी तुम्हाला सर्व भेटून जाईल तिथे. तर बघा, आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. फाइंड द लिस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया. लिस्ट म्हणजे काय? कमीत कमी. दोन असतात बघा, एक असतो आय एक्स एक्स आणि एक असतो आय वाय वाय. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय या दोघांपैकी जो छोटा आहे तो आपला फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला फ्लॅंज दिली, ओव्हरऑल डेप्थ दिली, थिकनेस दिली. तर सगळ्यात आधी तुम्हाला समजून घ्यायचंय फ्लॅंज कशाला म्हणतात, वेब कशाला म्हणतात. तर बघा, हा जो आहे याला म्हणतात टॉप फ्लॅंज. वरची आहे म्हणून टॉप फ्लॅंज. हा आहे बॉटम फ्लॅंज म्हणजे खालचा फ्लॅंज. ठीक आहे, नंतर जो सेंटरचा असतो हा असतो वेव. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. हा झाला टॉप फ्लॅंज, हा झाला बॉटम फ्लॅंज आणि मिडलचा असतो तो असतो वेव. ठीक आहे, जर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, फ्लॅंजची डायमेन्शन दिली आहे, ओव्हरऑल डेप्थ दिली. ओव्हरऑल डेप्थ म्हणजे काय येणार? ओव्हरऑल डेप्थ म्हणजे काय येणार? वरपासून तर खालीपर्यंतचा डिस्टन्स त्याला म्हणतात ओव्हरऑल डेप्थ. हा जो आहे एवढा डिस्टन्स हा काय असणार आपला ओव्हरऑल डेप्थ. ही झाली ओव्हरऑल डेप्थ. ठीक आहे, टॉप फ्लॅंज, बॉटम फ्लॅंज, वेव, ओव्हरऑल डेप्थ. आता जर आपण याच्यामध्ये एक्सिस ड्रॉ केले, एक्सिस जर आपण ड्रॉ केले, ठीक आहे, तर हे आपल्याला एक्सिस का पाहिजेत? कारण की आपल्याला समजणार इथे सिमेट्रिक काय आहे. सिमेट्रिक अबाउट एक्स आहे, सिमेट्रिक अबाउट वाय आहे, कसं आहे. आता बघा, हा एक्स एक्स एक्सिस, हा वाय वाय एक्सिस. जर व्हर्टिकली जर याला कट केलं आणि जर दोन्ही साईडचे जर पार्ट मला सेम दिसत आहेत, तो झाला सिमेट्रिक अबाउट वाय एक्सिस. जर मला हॉरिझॉन्टली कट केलं आणि दोन्ही वरचा पार्ट आणि खालचा पार्ट मला सेम दिसतोय, तर त्याला बोलतात सिमेट्रिक अबाउट एक्स एक्सिस. ठीक आहे, आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघा, फाइंड द लिस्ट MI ऑफ सिमेट्रिकल सेक्शन हॅव्हिंग फॉलोइंग डिटेल्स. फ्लॅंज दिली 100 into 15, ओव्हरऑल डेप्थ दिली 280, थिकनेस ऑफ वेब दिले 10. तर सगळ्यात आधी काय येणार इथे, फ्लॅंजची व्हॅल्यू म्हणजे हा झाला 100 mm, हा पण 100 mm. सिमेट्रिकल सेक्शन मध्ये सिमेट्रिकल कुणाला बोलायचं? टॉप फ्लॅंज आणि बॉटम फ्लॅंज या दोघांच्या डायमेन्शन जर सेम असतील, सारख्या असतील, तर त्याला बोलतात सिमेट्रिकल. जसं की हा सिमेट्रिकल आहे. फ्लॅंज पहिला एक्स ऍक्सिस 100, नंतर वाय ऍक्सिस 15, हा झाला 10/15 चा. ओके, समजलंय. पुढे काय, वेब, थिकनेस ऑफ वेब दिली 10. तर हा जो डिस्टन्स आहे हा किती आहे? 10 आहे, 10 mm. ठीक आहे, हे पण समजलं तुम्हाला. ओव्हरऑल डेप्थ दिली. ओव्हरऑल डेप्थ म्हणजे जसं मी सांगितलं की टॉप पासून बॉटम पर्यंत डिस्टन्स किती आहे? 280 आहे. जर हा डिस्टन्स माझा 280 आहे इथपासून तर इथपर्यंत, हा डिस्टन्स किती आहे माझा? हा डिस्टन्स आहे 280. तर मला वेबचा डिस्टन्स हाईट फाइंड करायची. हा आहे 280. तर मग हा किती असणार आहे हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. हा किती असणार आहे? 280 टोटल आहे, त्यातून वरचा 15 गेला, खालचा 15 गेला, म्हणजे किती राहिला? 30 कमी झाला. 30 कमी झाला म्हणजे हा किती येणार? हा येणार 250 येणार. तर ही झाली आपली फिगर ड्रॉ करून सर्व. टॉप फ्लॅंज बॉटम फ्लॅंज सेम आहे, एकच डायमेन्शन दिली म्हणजे सेमच आहे. सो 100 एक्स ऍक्सिसला, 15 वाय ऍक्सिसला. वेब दिला 10 mm थिकनेस, तो मिडलचा थिकनेस 10 mm झाला. ओव्हरऑल डेप्थ दिली 280. 280 मधून हा 15 मायनस केला, हा 15 मायनस केला, तर रिमेनिंग राहिला 250. तर आपल्याला विचारलं लिस्ट, तर लिस्ट म्हणजे आपल्याला IXX फाइंड करायचं आहे आणि IYY फाइंड करायचं आहे.
आता इकडे लक्ष द्या प्रॉपरली कसं फाइंड करतो बघा मी. तर काय करायचं आपल्याला, मी जर इथे डॉटेड लाईन ड्रॉ केली, कुठे इथे जर मी डॉटेड लाईन ड्रॉ केली इथे एक आणि इथे, तर मग मला एकच रेक्टँगल दिसतोय. काय दिसतोय मला, एकच रेक्टँगल दिसत आहे. कोणता, हा बी आणि हा ओव्हरऑल डेप्थ डी. तिथे काय येणार मग, बीडी क्यूब मायनस, फॉर्म्युला समजून घे काय आहे. जर हा सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे, कसा आहे, सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे, तरच हा फॉर्म्युला यूज करायचा. मायनस 2 इंटू स्मॉल बीडी क्यूब. आता हे समजून घ्या काय आहे बघा. कॅपिटल बी म्हणजे कोण येणार, कॅपिटल बी म्हणजे कोण येणार, कॅपिटल बी म्हणजे येणार 100. कॅपिटल डी म्हणजे कोण येणार, ओव्हरऑल डेप्थ 280. ओके, समजलं हे. आता स्मॉल बी फाइंड करायचा. स्मॉल बी कसा येणार बघा. स्मॉल बी म्हणजे कोण, याचा जर आपण सेंट्रॉइड जर आपण फाइंड केला, ऍक्सिस जर आपण ड्रॉ केला मध्ये, ठीक आहे, एवढा, तर कोणता कलर देऊ, पिंक कलर. तर आता हे बघा, हा आहे 10, तर हा एवढूसा डिस्टन्स किती असणार, याचा हाफ असणार, हा असणार 5 आणि इकडे असणार 5, बरोबर का. आता हा टोटल 100 आहे, 100 पैकी हा डिस्टन्स किती असणार, मग हा डिस्टन्स असणार 50, आणि 50 मधनं जर हा 5 मायनस केला. आता हे का करतोय मी, कारण की मला आहे ना, हा जो पूर्ण रेक्टँगल आहे त्यातून हा पार्ट मायनस करायचा आहे. हे जे दोन आहेत, हे दोन काय करायचे मला, हे दोन छोटाले रेक्टँगल जे आहेत ते मायनस करायचे. ते मायनस केलं की हे बघा, पुन्हा समजून सांगतो, हा रेक्टँगल होतोय, त्यातून जर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल नाही, काय बोलतो त्याला, हे दोन जर रेक्टँगल मायनस केले, मोठ्यामधूनही छोट्याले दोन जर मायनस केले, तर आपल्याला आय सेक्शनचं मोमेंट ऑफ इनर्शिया भेटतोय. तर मग काय करायचंय, हे 2 का घेतलंय मी, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, असे दोन पार्ट मायनस करायचे. तर स्मॉल बी ची व्हॅल्यू किती येणार, स्मॉल बी ची व्हॅल्यू येणार 50 मधून 5 गेले, तर स्मॉल बी येणार 45 mm, आणि स्मॉल डी काय येणार, स्मॉल डी येणार, हा जो वेबचा हा 250 ड्रॉ केलेला आहे आपण, हा येणार 250 mm. आय होप की तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगतो बघा, समजून घ्या. हा काय होता, हा होता कॅपिटल बी, हा होता कॅपिटल डी ओव्हरऑल, ठीक आहे. हा जो एवढा डिस्टन्स आहे तो आहे स्मॉल बी, आणि हा जो एवढा डिस्टन्स आहे हा आहे स्मॉल डी. आता समजलं असेल. तर कॅपिटल बी होता 100, कॅपिटल डी होता 280, स्मॉल बी काय असणार 100चा 50, 50 मधून हे 10 डिवाइड बाय 2 म्हणजे याचा हाफ मायनस करायचा, 5 मायनस करायचा, तर किती होणार, 50 मधून 5 गेले 45. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे फक्त. व्हॅल्यू जर पुट केल्या आपण, तर आपल्याला डायरेक्टली आन्सर भेटेल वन लाईन मध्ये. काय आन्सर आहे, बी किती आहे 100 आहे, इंटू डी किती आहे, कॅपिटल डी 280 आहे, मायनस 2 इंटू स्मॉल बी किती आहे, स्मॉल बी 45 आणि स्मॉल डी आहे 250चा क्यूब, डिवाइड बाय 12 करा, तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटून जाईल. समजलं आहे का. एक रेक्टँगल सिमेट्रिकल असेल तरच ही ट्रिक यूज करायची. अनसिमेट्रिकलचं मी सांगेल कसं करायचं. सिमेट्रिकला काय करायचं आहे, डॉटेड लाईन ड्रॉ करायची, एक रेक्टँगल कन्सिडर करायचा, हा कॅपिटल बी, हा कॅपिटल डी, टोटल डेप्थ म्हणजे ओव्हरऑल डेप्थ, तो कॅपिटल डी, त्यातून मग हे जे दोन छोट्याले रेक्टँगल मायनस करायचे. तर हा कसा आहे ना, 100चा हा 50, ह्या ऍक्सिस पासून इकडे 50, आणि त्यातून हा जो वेब दिला हा त्याचा अर्धा मायनस करायचा, म्हणजे 5 मायनस करायचा. तर याचा आन्सर किती येते बघा, I-X-चा आन्सर. याची आणखीन एक शॉर्टकट आहे, तर ती पण सांगतो तुम्हाला, बट ती 1-2 एक्झाम्पल झाल्यावर सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल. एकच लाईन मध्ये डायरेक्ट आन्सर भेटेल त्या शॉर्टकट थ्रू. फक्त ती समजण्यासाठी तुम्हाला थोडंसं आधी प्रॅक्टिस पाहिजे. सो 100 इंटू 280चा क्यूब मायनस 2 इंटू 45 इंटू 250चा क्यूब, आणि डिवाइड बाय जर 12 केलं, जर ENG प्रेस केलं, तर आपल्याला आन्सर भेटत आहे 65.745 इंटू 10⁶ mm पॉवर 4. हा काय झाला, हा झाला I-X-X. ओके, बरोबर आहे का, 65.74 बरोबर आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं बघा, इकडे घेतो मी,
नेक्स्ट स्टेपला आय वाय वाय फाइंड करायचंय मला. सो आय वाय वाय चा फॉर्म्युला काय येणार? सिंपल आहे आय वाय वाय चा फॉर्म्युला. हे असं आय एक्सिस ला करायचं. आय वाय वाय म्हणजे काय येणार? आता इथे 3 बॉक्स आहेत. 1 बॉक्स, सेकंड बॉक्स, थर्ड बॉक्स. 3 बॉक्स आहेत. 1, 2, 3. तर नेमिंग द्यायचं का? चला इथे हा पहिला बॉक्स, हा दुसरा बॉक्स आणि हा तिसरा बॉक्स. ओके. तर मग इथे काय येणार? IY11 प्लस IYY2 प्लस IYY3. तर काय फॉर्म्युला येईल? बीडी क्यूब, बीडी क्यूब नाही येणार आता. वाय वाय साठी काय? डीबी क्यूब आहे. डीबी क्यूब डिवाइड बाय 12 हा पहिल्यासाठी प्लस डीबी क्यूब डिवाइड बाय 12 दुसऱ्यासाठी आणि प्लस डीबी क्यूब डिवाइड बाय 12 तिसऱ्यासाठी, तिसऱ्या बॉक्ससाठी. 3 बॉक्स आहेत. तर मग यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. तर पहिल्याचा डी किती आहे? 15 आहे. बी किती आहे? 100 आहे. सो 15 इंटू 100 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस नेक्स्ट सांगा. हा जो नेक्स्ट आहे वेब, त्याचा बी आहे 10 आणि डी आहे 250. तर 250 इंटू 10 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस आता नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट वाला बोला. नेक्स्ट वाला ज्यावेळेस सिमेट्रिकल असतो त्यावेळेस टॉप फ्लॅंज बॉटम फ्लॅंज सेम असतात. तर हाच असणार आहे बेस 100 आणि डेप्थ 15 म्हणजे 15 इंटू 100 चा क्यूब. तर यामध्ये काय करायचं? फक्त आता कॅल्सी मध्ये पुट करायचं आहे आणि फायनल आन्सर फाइंड करायचं आहे. तर काय येणार? 15 इंटू 100 चा क्यूब डिवाइड बाय 12. तर पहिलाच आन्सर येत आहे 1.25 इंटू 10⁶, म्हणजे थर्डचं पण सेमच आन्सर असणार आहे 250 इंटू 10 चा क्यूब डिवाइड बाय 12. याचं येत आहे 20.08 इंटू 10⁻³ आणि प्लस आपण काय असणार 1.25 इंटू 10⁶. तर टोटल जर मारली तर टोटल काय येणार? टोटल येणार आपली अशा प्रकारे. ठीक आहे. तर किती येत आहे टोटल? 2.52 येत आहे का? 2.52 बरोबर आहे. 2.52 इंटू 10⁶ mm पॉवर 4. आता यापैकी हा पण 10⁶, हा पण 10⁶, बट हा 65 आहे, हा 2.52 आहे. आपल्याला विचारलं आहे लिस्ट. लिस्ट म्हणजे छोटा. छोटा कोण आहे? आय लिस्ट इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू 2.52 इंटू 10⁶ mm पॉवर 4. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे बघा. सिमेट्रिकल साठी काय करायचंय? हमेशा बीडी क्यूब मायनस 2 टाइम्स स्मॉल बीडी क्यूब करायचा आहे. कॅपिटल बी बॉटमचा, कॅपिटल डी ओव्हरऑल डेप्थ, नंतर स्मॉल बी काय करायचा? हा 100 चा हाफ करायचा, तो झाला 50, आणि त्यातून हा जो वेट दिला असेल त्याचा हाफ मायनस करायचा, म्हणजे 5 मायनस केला तर 45. तर तो डी झाला 40, बी झाला 45 आणि डी झाला किती? 250. तर बीडी क्यूब मायनस 2 टाइम्स बीडी क्यूब म्हणजे मोठ्या रेक्टँगल मध्ये छोट्या रेक्टँगल मायनस करायचे. आणि आय वाय वाय साठी काय? सिम्पली आय वाय वाय 1, आय वाय वाय 2, आय वाय वाय 3 म्हणजे डीबी क्यूब बाय 12 प्लस डीबी क्यूब बाय 12 प्लस डीबी क्यूब बाय 12 प्रत्येक बॉक्स साठी. डी म्हणजे डेप्थ, बी म्हणजे बेस. तशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. चला नेक्स्ट घेऊया. असिमेट्रिकल आयसेक्शन. इथे पण सिमेट्रिकल आहे. आपल्याला विचारलंय काय? कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलं. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो? आता हे माहित पाहिजे आपल्याला. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया
पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे असतो, त्याला आयपी आपण लिहू शकतो किंवा आय झेड झेड लिहितो, दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन असतो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला करायचं आहे आय सेक्शन सिमेट्रिकल ड्रॉ करायचं आहे. खूपच छोटा होता हा. काय 100 × 10 आहे आणि वेव्ह आहे 10 × 100. ओके, 10 × 100 म्हणजे सेमच. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काढलाय सिमेट्रिकल आय सेक्शन. तर यामध्ये मग डायमेन्शन जर द्यायचं झालं तर कशा येतील बघा. बरोबर दिसतोय का? यस, बरोबर दिसतोय. तर हा फ्लॅंज आहे म्हणजे 100 हा 10, आपण 100 हा 10 mm. वेबची डायमेन्शन दिली, वेबची डायमेन्शन ही असणार किती 10 आणि डेप्थ किती दिली आहे, डेप्थ दिली आहे म्हणजेच वेबची डायमेन्शन दिली आहे 100, त्याची लेंथ आहे 100. म्हणजे ओव्हरऑल किती झाला, ओव्हरऑल डेप्थ किती होणार, ओव्हरऑल डेप्थ होणार 100 + 10 + 10 म्हणजे 120. तर हा काय असणार, हा असणार कॅपिटल बी. हा टोटल काय असणार, टोटल असणार कॅपिटल डी, टोटल असणार कॅपिटल डी. हा कॅपिटल डी आहे ना, तर डी किती असणार 120. ठीक आहे. तर मला काय करायचं आहे, ठरल्याप्रमाणे हे दोन डॉटेड लाईन ड्रॉ करतो मी, इथं डॉटेड लाईन ड्रॉ करतो मी. तर माझा हा जो डिस्टन्स असणार आहे, माझा हा डिस्टन्स किती असणार आहे, हा डिस्टन्स किती असणार आहे डायरेक्टली तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कसं करायचंय बघा, पुन्हा एकदा सांगतो. हा 100 आहे, 100 अर्धा करा 50, 50 मधून याचा अर्धा मायनस करा म्हणजे 5 मायनस करायचं. हा किती असणार 45. हा असणार स्मॉल बी आणि हा असणार स्मॉल डी. सर्व तर काय मी दिलंय इथे, फक्त आता फॉर्म्युला सांगितलं पुट करायचे. आय एक्स एक्स फाइंड करूया आधी. आय एक्स एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, बीडी क्यूब मायनस हे जे दोन छोटुले छोटुले काय रेक्टँगल मायनस करायचे डिवाइड बाय 12. आलं लक्षात. तर कॅपिटल बी आहे, कॅपिटल बी आहे 100, कॅपिटल डी आहे 120 मायनस 2 इंटू स्मॉल बी किती आहे, कसा काढलाय वापस एकदा सांगतो. 100चा हाफ केला 50, 50 मधून हा जो 10 आहे त्याचा हाफ मायनस करायचा, तो किती होतो 5 मायनस करायचा म्हणजे 45 होतो. ठीक आहे. तर मग इथे काय ना बी 45 इंटू डी किती आहे 100 डिवाइड बाय 12. इथनं आय एक्स एक्स भेटेल आपल्याला, किती येतोय बघा आय एक्स एक्स. तर आय एक्स एक्स यायला पाहिजे आपला 100 इंटू 120 पॉवर 3 मायनस 2 इंटू 45 इंटू 100 पॉवर 3. 2 इंटू 45 इंटू 100 पॉवर 3 डिवाइड बाय 12 करायचे. तर आन्सर येत आहे 6.9 इंटू 10⁶. 6.9 इंटू 10⁶. बरोबर आहे आपला आन्सर. समजलं आहे का सांगा, समजायला तर पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो बघा, नसेल समजलं तर. हा जो आहे डिस्टन्स,
हा डिस्टन्स किती आहे 100चा हाफ, हा किती आहे, हा आहे 50 आणि हा आहे 10चा हाफ म्हणजे 5. हा असणार 5 एवढा डिस्टन्स, हा असणार एवढा डिस्टन्स 50. तर मग हा किती असणार 50 5 गेला 45. नंतर आय एक्स एक्स नंतर आता आपल्याला फाइंड करायचं आहे आय वाय वाय. आय एक्स एक्स नंतर काय फाइंड करायचं, आय वाय वाय. सो आय वाय वायचा काय फॉर्म्युला येणार, आत्ता केला तसाच. आय वाय वाय इज इक्वल टू आय वाय वाय 1 प्लस आय वाय वाय 2 प्लस आय वाय वाय 3. म्हणजे काय, बुक मध्ये असं पण देतात ना, आय वाय वाय 1 आणि आय वाय वाय 3 सेम असतात, तर 2 टाइम्स आय वाय वाय 1 असं पण लिहू शकतो आपण. ठीक आहे, बट कन्फ्युजन नको म्हणून मी सेपरेटली लिहितोय. तर काय येणार इथे डी बी क्यूब डिवाइड बाय 12 हा पहिल्या पार्टचा, नंतर दुसऱ्या पार्टसाठी सुद्धा सेम आणि तिसऱ्या पार्टसाठी सुद्धा सेम, फक्त 1 2 3 लिहायचं. इथे येणार 1 प्लस इथे येणार 2 प्लस इथे येणार 3. व्हॅल्यू पुट करा, फक्त व्हॅल्यू काय पुट करायचे आहेत, व्हॅल्यू पुट करायचे आहेत. पहिल्याचा डी किती आहे, पहिल्याचा डी म्हणजे हा 10. आता इथे 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 स्मॉल बी कॅपिटल डी मध्ये कन्फ्युजन तर नाही होणार ना, हा जो डीबी क्यूब आहे त्यामध्ये कन्फ्युजन तर नाही होणार ना. इथे स्मॉल बी हा ओव्हरऑल साठी घेतलेला आहे आणि इथे जो आहे तो प्रत्येक बॉक्स साठी, बॉक्स नंबर 1, बॉक्स नंबर 2 आणि बॉक्स नंबर 3. येते एक लक्षात, इथले आय वाय वाय साठी हे घ्यायचे नाही, बी डी हे नाही घ्यायचे, बॉक्सेस बघायचे. बॉक्स नंबर 1 काय आहे, त्याचा बेस आहे 100 आणि डेप्थ आहे 10. तसंच दिलंय का दुसरी काही मेथड आहे, नाही अशीच आहे. ठीक आहे, तर मग कसं करायचं बघा, डी किती आहे याचा, पहिल्या बॉक्सचा 10 आहे, 10 इंटू 100चा पॉवर 3 डिवाइड बाय 12 प्लस दुसऱ्या बॉक्सचं काय सीन आहे बघा, दुसऱ्या बॉक्सचा डेप्थ आहे 100 आणि बेस आहे 10. सो 100 इंटू 10चा पॉवर 3 डिवाइड बाय 12 प्लस तिसऱ्या बॉक्सचा, तिसरा आणि पहिला सेमच असतो, 10 इंटू 100 डी बी क्यूब, डी बी क्यूब बरोबर, डी बी क्यूब, हा 10 इंटू 100चा पॉवर 3 डिवाइड बाय 12. त्याचं आय वाय वाय डायरेक्टली फाइंड करा. कसं करणार, बेस डिवाइडला 12 एकच आहे, न्यूमरेटरचे ऍडिशन करा फक्त, 10 इंटू 100चा क्यूब प्लस 100 इंटू 10चा क्यूब प्लस 10 इंटू 100चा क्यूब डिवाइड बाय 12. त्याचा आन्सर येत आहे 1.675. बरोबर आहे का, कुठे गेला, 1.675 बरोबर आहे. 1.675 इंटू 10⁶ mm power 4. तर हा काय झाला आपला, हा झाला आय वाय वाय, काय झाला आय वाय वाय. तर हा आय वाय वाय झाला. तर मग काय करायचं, फक्त फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायच्या, कशाच्या, पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाच्या. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, तुमचं फायनल आन्सर रेडी आहे. आय पी म्हणजेच आय एक्स एक्सची व्हॅल्यू आहे 6.9 इंटू 10⁶ प्लस आय वाय वाय आहे 1.675 इंटू 10⁶. दोघांची ऍडिशन करा, किती होईल, किती होणार, 69 आणि 16 किती होतात, म्हणजे 70 आणि 15 85. 8.575 इंटू 10⁶ mm power 4. हा झाला तुमचा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया.
समजलं का? IXX साठी काय करायचंय, मोठ्या बॉक्स मधून 2 छोट्याले बॉक्स मायनस करायचे, हा झाला IXX. नंतर IYY साठी काय करायचं, 3 बॉक्स नाव द्यायचे, 1 2 3. तर हा असतो बी आणि हा असतो डी. तर डीबी क्यूब बाय 12, डीबी क्यूब बाय 12, डीबी क्यूब बाय 12 हे 3 वेळा करायचं, ऍडिशन करायची, झालं. आता नेक्स्ट आहे असिमेट्रिकल आय सेक्शन. ओव्हरऑल डेप्थ 300 दिलाय, हॅज इट फ्लॅंज 150 into 10, वेब दिलाय 10 mm thick, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल एक्सिस पॅरलल टू द फ्लॅंजेस. ओके. तशा प्रकारे आपल्याला आधी आपण काय करूयात, ड्रॉ करून घेऊयात. काय आहे, 150 into 10 आहे, ओव्हरऑल डेप्थ 300 आहे. 150 into 10, ओव्हरऑल डेप्थ 300 आहे, म्हणजे थोडासा मोठाच करतो आणि इकडे असा. ओके का? ओके. त्याचा कलर चेंज करतो. हा काय असतो, टॉप फ्लॅंज, हा असतो वेब, हा असतो बॉटम फ्लॅंज. त्याच्यामध्ये आपण काय करूयात, सगळ्यात त्यांचा ऍक्सिस ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. नंतर काय करायचं आहे, डायमेन्शन घेऊयात. हा किती आहे, 150 mm आणि हा किती आहे, 10 mm. हा पण सेमच राहणार ना, सिमेट्रिकल असल्यामुळे 150 mm आणि 10 mm. तर वेब आहे, वेब किती आहे, वेब आहे 10 mm, हा एवढा. ठीक आहे. ओव्हरऑल डेप्थ दिलेली आहे, ओव्हरऑल डेप्थ तिकडे लिहितो मी. ओव्हरऑल डेप्थ किती आहे, ओव्हरऑल डेप्थ दिलेली आहे मला 300. ही टोटल 300 आहे. त्यातून काय करायचे, हा वरचा 10 आणि हा 10 हा मायनस करायचा. हा जर मायनस केला तर मला इथला डिस्टन्स वेबचा डी भेटतोय. वेबचा डी किती असणार, हा डिस्टन्स असणार 300 मधनं 20 जर केले तर हा येणार 280. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला काय विचारलंय, सेंट्रोइडल ऍक्सिस वर विचारलेलं आहे. म्हणजे मागच्या एक्झाम्पल सारखंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, काही चेंज नाहीये. IXX फाइंड करायचा आणि IYY फाइंड करायचा. आता तुम्हाला मी IXX फाइंड करून दाखवतो. आपला काय फॉर्म्युला आहे IXX चा, BDQ मायनस 2 टाइम्स, हा 2 विसरायचा नाही, B इंटू DQ डिवाइड बाय 12 डिवाइड बाय 12. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा फक्त. कॅपिटल B म्हणजे बेस, हा आहे 150. कॅपिटल D म्हणजे ओव्हरऑल डेप्थ, तो आहे 300. समजलं का? हा बेस आणि हा ओव्हरऑल डेप्थ 300 मायनस 2 इंटू स्मॉल बी. स्मॉल बी किती येणार, स्मॉल बी म्हणजे हा इथपासून इथे जर आपण डॉटेड लाईन ड्रॉ केली, इथं डॉटेड लाईन ड्रॉ केली मी इथे अशी, इथं डॉटेड लाईन ड्रॉ केली इथे मी अशी, तर मला हा डिस्टन्स माहिती करून घ्यायचा. हा डिस्टन्स किती असणार आहे, हा डिस्टन्स किती असणार आहे, मगाशी सांगितलं हा 150 आहे, 150चा अर्धा 75 आणि 70 मधून हा 10चा अर्धा 5 मायनस करायचा, म्हणजे किती येणार, -70. हा झाला स्मॉल बी. तर हा झाला 70 इंटू ही आहे डेप्थ 280 क्यूब डिवाइड बाय 12. तर ही एक मेथड आहे आणि अजून एक मेथड आहे, पण ती तुम्हाला समजली पाहिजे. तर याचा आधी आन्सर करूयात, नंतर सांगतो ती. 150 इंटू 300 क्यूब मायनस 2 इंटू 70 इंटू 280 पॉवर 3 डिवाइड बाय 12. त्याचा आन्सर येत आहे 81.39. 81.39 इंटू 10⁶ mm पॉवर 4. आता कसं करायचं बघा, याला ऑर लगेच लिहून देतो मी. ऑर मध्ये कसं सॉल्व्ह करायचं, इकडे देतो ऑर.
सेमच आहे फॉर्म्युला ऑलमोस्ट. सांगू का नको सांगू? चला सांगतो. बघा समजलं तर ठीक, नाही तर ज्या मेथडने करतो ती मेथडने करा. ठीक आहे. हा जो आहे बीडी क्यूब बाय 12 हा सेम राहणार. बीडी क्यूब बाय 12 जो आहे तो सेम राहणार. पहिली स्टेप. ठीक आहे. आता काय करायचं, फक्त हा जो बेस आहे ना, बेस 150, ठीक आहे, त्यातनं हा वेबचा मायनस करायचा. 150 मधून 10 गेले किती येणार? 140 येणार. याला स्मॉल बेस म्हणतो आणि डी क्यूब म्हणतो. ठीक आहे. डिवाइड बाय 12 म्हणजे कसं 150 इंटू ओव्हरऑल डेप्थ किती आहे? 280 आहे. आता सेम झाला मायनस हा जो 150 आहे त्यातून हा जो वेब आहे तो मायनस करायचा, म्हणजे की 150 मधून 10 गेले राहिले 140 इंटू हा डेप्थ किती 280 आहे. इथं चुकतंय, इथे 300 पाहिजे होतं ना. बरोबर. बी 150 ओव्हरऑल डेप्थ डी 300 मायनस बेस मधनं काय करायचं आहे, हा वेब थिकनेस जो आहे 10 तो मायनस करायचा, म्हणजे 140 आला इंटू वेबची डेप्थ किती आहे 280, इथे ना 280चा क्यूब डिवाइड बाय 12. तर तुम्ही हे कॅल्क्युलेटर टाकलं तरी पण तुमचा आन्सर सेमच यायला पाहिजे. 81.39 इंटू 10⁶. तर कोणतीही मेथड यूज करू शकतात. ठीक आहे. दोन रेक्टेंगल मायनस करायची मेथड यूज करा, किंवा डायरेक्टली बेस मधनं हा जो वेब मायनस करायचा आणि हा डेप्थ घ्यायचा. एवढं लक्षात ठेवा. डेप्थ घेताना हा 280 घ्यायचा, टोटल नाही घ्यायचा. इंटू 300 पॉवर 3 मायनस 140 इंटू 280 पॉवर 3 आणि डिवाइड बाय 12 जर केला तर बरोबर तेवढंच आन्सर येते 81.39. आता आय वाय वाय कसा फाइंड करणार? आपली नेहमीचीच मेथड आय वाय वाय 1 आय वाय वाय 2 आणि आय वाय वाय 3. सिमेट्रिक आला क्वेश्चन तर सिंपल असतो बघा, त्यामध्ये काही जास्त झंझट नाही. अनसिमेट्रिकल जर आला तर मग त्यामध्ये जर असं आपल्याला जास्त सॉल्व्ह करावं लागतं. आय वाय वायचा फॉर्म्युला आहे डीबी क्यूब बाय 12. डीबी क्यूब बाय 12. पहिला, दुसरा, तिसरा. किती येईल सांगा. पहिला डी आहे डेप्थ 10 इंटू बी आहे 150. दुसरा डी आहे 280, बी आहे 10 आणि तिसरा सेमच असणार 150. 10 इंटू 150 पॉवर 3. म्हणजे पहिला आणि तिसरा सेमच असतो सिमेट्रिकल मध्ये. तर मग आय वाय वाय काय येणार? 10 इंटू 150 पॉवर 3. सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे, फक्त न्यूमरेटरची ऍडिशन करायची. फक्त वरचं कॅल्क्युलेट टाकायचं, टोटल डिवाइड बाय 12 करायचं. प्लस 280 इंटू 10⁻³ प्लस 10 इंटू 150 पॉवर 3 डिवाइड बाय 12. हा इथं आहे 5.64. 5.64 इंटू 10⁻⁶. आता लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल बघितले. जर सिमेट्रिकल आय सेक्शन असेल तर लिस्ट कमी व्हॅल्यू नेहमी आय वाय वाय चीच असणार. इथे आहे 81 आणि इथे आहे 5.6. किती डिफरन्स आहे बघा. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. ही मेथड समजून घ्या. आणखी एकदा सांगतोय, कशामध्ये आय वाय वाय करताना बीडी ह्या स्मॉल व्हॅल्यू नाही घ्यायच्या. हा पहिला बॉक्स त्याचा बी आणि डी, हा दुसरा बॉक्स त्याचा बी आणि डी, आणि हा तिसरा बॉक्स त्याचा बी आणि डी. तर ते यूज करायचे आहेत आपल्याला. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काहीतरी डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमचा डाऊट क्लिअर करून देईन. ऑल द बेस्ट.